राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी जी आहे ती केलेली आहे आणि त्यांच्याकडून माहिती मिळाली की 96% या विमानतळाचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। मी सध्या याच विमानतळाच्या कार्यालयाबाहेरून आढावा घेतो। आपण जर समोर पाहिलं तर NMIAL प्रोजेक्ट ऑफिस म्हणजेच नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड प्रोजेक्ट ऑफिस हे संपूर्ण त्याच विमानतळाचं प्रोजेक्ट ऑफिस आहे, प्रकल्प कार्यालय। आणि याच ठिकाणाहून खरं तर देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आणि सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित होते। संपूर्ण विमानतळाचा आढावा घेतला। त्याच्यानंतर जो रनवे त्याचा सुद्धा आढावा जो आहे तो उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि त्याच्यानंतर जी ती माहिती देण्यात आलेली ते म्हणजे की आता या संपूर्ण विमानतळाचं 96% काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे कॉन्ट्रॅक्ट ज्याला देण्यात आलेलं आहे त्यांना सक्त ताकीद देण्यात आलेली आहे। म्हणजे त्यांना 30 सप्टेंबरपर्यंतची डेडलाईन देण्यात आलेली आहे की 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमची संपूर्ण कामं जी आहेत ती पूर्ण करा आणि जे लायसन्स परवाने बाकी आहेत तेही मिळून म्हणजे 30 सप्टेंबरच्या आजूबाजूला हे विमानतळ जे ते सुरू होण्याची शक्यता जी आहे त्यांनी वर्तवलेली आहे। खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा होत्या की एप्रिलमध्ये हे विमानतळ चालू होणार का, त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 2025ला हे विमानतळ चालू होणार का। त्याच्यानंतर दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती ती म्हणजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हे विमानतळ सुरू होणार का। पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले, त्यांनी संपूर्ण विमानतळाचा आढावा घेतला आणि त्यांनी म्हटलं की 96% काम पूर्ण झालेलं आहे आणि 30 सप्टेंबरपर्यंतची डेडलाईन इथल्या कर्मचाऱ्यांना इथल्या कंत्राटदारांना देण्यात आली आहे। दुप्पट तिप्पट जे ते मनुष्यबळ वापरा आणि इथली कामं पूर्ण करा असे सुद्धा आदेश जे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। सगळ्यात विशेष बाब म्हणजे हे संपूर्णतः अत्याधुनिक विमानतळ असणार आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्यासोबतच 2 रनवे असणारे हे विमानतळ आहे, त्यामुळे हे विमानतळ कधी सुरू होणार आणि त्याच्या उद्घाटनावेळी कोण कोण असणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि यासोबतच या विमानतळाला घेऊन सतत चर्चेला जाणारा मुद्दा म्हणजे की या विमानतळाला नाव कोणाचं देणार आहे, कारण की दिवा पाटील यांचं नाव मिळावं यासाठी अनेक भूमिपुत्रांनी इथल्या स्थानिकांनी आंदोलन केली होती। त्याच्यानंतर राज्य शासनाने केंद्र सरकारला याचा प्रस्तावही दिलेला आहे, त्यामुळे याच्या नावाचा सुद्धा मुद्दा तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।